नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. उपस्थित सर्व ग्रामस्थ, बाबईकर तसेच महिला बंधू भगिनी, शिवभक्त आणि मावळे, प्रथमतः सर्वांना नमस्कार. आणि मी सिमरन जाधव तसेच उर्फ मुद्राताई जाधव आपल्या बाबई नगरीत आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या बाबई नगरीत आज मला शिवव्याख्यानाची जी काही सेवा आहे किंवा जो काही शिवव्याख्यानाचा कार्यक्रम बाबईकरांनी आयोजित केलेला आहे तो कार्यक्रमाची एक छोटीशी संधी म्हणून मला या ठिकाणी माझे गुरु तसेच आदरणीय राहुलजी बांदलकर सर तसेच त्यांचे वडील संतोष बांदलकर तसेच त्यांची आई या सर्वांच्या मदतीनं किंवा त्यांच्या सगळ्यांच्या सहवासातून मी इथं किंवा या व्यासपीठापर्यंत पोहोचू शकले त्याबद्दल सर्वांचे आभार. तसेच बाबईकरांनी मला आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचेसुद्धा मनापासून आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. असं म्हणतात की इतिहास विसरणारी माणसं ही इतिहास कधीच घडवू शकत नाहीत आणि इतिहास वाचणारी माणसं ही इतिहास कधीच विसरू शकत नाहीत. मग निरक्षर मराठ्यांचा इतिहास, एवढा ओजस्वी आणि तेजस्वी इतिहास याच महाराष्ट्रात घडला का? अरे भगवा उरा तौरीला कधी नसे स्वरूप, हिंदुत्व शत्रू सदैव हुडकून काढू, शुभोपदे आमुचा आणि दकाळ जात रणकंदनी फडकवू भगवा जगात. श्रवून प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावत उंस, सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजीराजे यांना मी शिवव्याख्याती सिमरन जाधव तसेच उर्फ मुद्राताई जाधव त्रिवार मानाचा मुजरा करते. नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी असं म्हणणारे संत नामदेव आम्हाला पाहायला मिळत नाही. लेकिन तू मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती असं म्हणणारे मावळे आणि कावळे घराघरात जन्माला यायला लागल्यात. अरे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असं म्हणणारे सुभाषचंद्र बोस आम्हाला पाहायला मिळत नाहीत. लेकिन तुम मुझे तंबाखू दो मैं तुम्हें चुना दूंगा असं म्हणणारे कावळे गल्ली गल्लीत या देशात जन्माला यायला लागल्यात. अरे आजच्या तरुणाईची अवस्था काय आहे? आमच्या तरुणाईचा प्रवास कुठल्या दिशेने चालू आहे? म्हणून एक कवी मित्र खूप छान लिहितो, कभी ऑटो के लिए मरे तो कभी नोटो के लिए मरे, कभी ऑटो के लिए मरे तो कभी नोटो के लिए मरे, अगर होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव हम किन हराम जादो के लिए मरे, सुखदेव हम किन हराम जादो के लिए मरे. खरं तर शिवजन्मापूर्वी या महाराष्ट्राची परिस्थिती काय होती? खंडाग्रे नावाच्या सरदाराचा हत्ती उधळला म्हणून एक प्रकरण झालं. दोन तुकड्या तयार केल्या गेल्या हत्तीला शांत करण्यासाठी. एक होती जाधवांची, दुसरी होती भोसल्यांची. जाधवांचे होते दत्ताजी जाधव जिजाऊ मासाहेबांचे बंधू आणि दुसरे होते संभाजी भोसले जिजाऊ मासाहेबांचे दीर. हत्ती राहिला बाजूला, संभाजी कडून दत्ताजीवर वार झाला, संभाजी कडून दत्ताजी मारला गेला. दत्ताजीचा बदला घेण्यासाठी खुद्द लखोजीराव जाधव म्हणजे जिजाऊ मासाहेबांचे वडील समोर आले. त्यांनी संभाजीवर वार केला, संभाजी मारला गेला. पुढे जावाई समोर आला, जावयावर वार झाला, पण युद्ध इथंच थांबलं. जाधवांची माणसं दत्ताजीचं प्रेत घेऊन गेली, भोसल्यांची माणसं संभाजीचं प्रेत घेऊन गेली. अरे जाधवांची माणसं रडत होती दत्ताजी मेला म्हणून आणि भोसल्यांची माणसं रडत होती संभाजी मेला म्हणून. पण जिजाऊ मासाहेबांनी रडायचं कुणासाठी? एकीकडे सख्खा भाऊ मेलाय आणि एकीकडे सख्खा दीर मेलाय. जिजाऊ मासाहेब रडत होत्या या नादान महाराष्ट्रासाठी. आणि जिजाऊ मासाहेब शिवाई देवी समोर गेल्या आणि म्हणाल्या, हे शिवाई देवी, गोरगरिबांचं राज्य येण्यासाठी, दीनदलितांचं राज्य येण्यासाठी, शेतकरी दादाचं राज्य येण्यासाठी, मराठ्यांचं राज्य येण्यासाठी मला एक असा पुत्र दे. आणि वाराही शांत झाला, दगडाला पाझर फुटला आणि सन 19 फेब्रुवारी रोजी शिवनेरीवर शिवबांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी. शुक्रवारच्या दिवशी तेजोमय किरण, शुक्रवारच्या दिवशी तेजोमय किरण शिवनेरीवर पडला. अरे तेथून तर खरा महाराष्ट्राचा इतिहास घडला, तेथून तर खरा महाराष्ट्राचा इतिहास घडला. खरं तर आम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवली गेली छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची. इयत्ता 4च्या अभ्यासक्रमात अफजल खानाचा वध झालेला शिकवला गेला आम्हाला. शाहिस्तेखानाची बोटं कापलेली शिकवली गेली. परत शाहिस्तेखानाची ज्यावेळेस बोटं कापली ना त्यानंतर खुद्द शाहिस्तेखानाने लिहून ठेवलंय. दररोज तो डायरी लिहायचा आणि डायरीत दररोज घडलेले प्रसंग लिहायचा.
आणि त्यात त्यानं लिहिलंय, ज्यावेळेस माझी बोटं कापली ना, सगळीकडे धावपळीचं वातावरण सुरू होतं. आणि याच वेळी त्याची बहीण धावत पळत समोर आली. जशी शाहिस्तेखानासमोर आली तशी ती म्हणाली, गजब हो गया, नरहान शिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. नरहान शिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. तसा शाहिस्तेखान ताडकन उठला आणि म्हणाला, ए शिवा किसी की गर्दन मार सकता है, ये शिवा किसी की गर्दन मार सकता है, ये शिवा किसी की उंगली काट सकता है, लेकिन ये शिवा किसी माँ या बेटी पर हाथ नहीं डाल सकता. ये शिवा किसी माँ और बेटी पर हाथ नहीं डाल सकता. अरे म्हणूनच प्रबोधनकारी ठाकरेंनी लिहिलंय, म्हणूनच प्रबोधनकार ठाकरेंनी उगाचच लिहिलं नाही. अरे बाबांनो, तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, बाबांनो तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर एकही डाग नाही. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला का समजून घ्यायच्यात, त्यांच्या इतिहासातून आम्हाला नेमकं काय आत्मसात करायचंय, त्यांचे विचार आम्हाला का आत्मसात करायचे, त्यांचा इतिहास आम्हाला का अभ्यासायचा आहे. मागच्या काही आठवड्यांपूर्वी एका शाळेमध्ये गेले होते. शाळेमध्ये माझं व्याख्यान संपन्न झालं. पाठीमागे महाविद्यालयीन पोरं बसलेली होती. महाविद्यालयीन पोरांना पाहून मी त्यांच्याजवळ गेले. त्यांनी सगळ्यांनी वह्या आणलेल्या होत्या. समोर बसलेल्या एकाही मुलीच्या हातात वही नव्हती, पण शेवटच्या जे 4-5 पोरं होती ना, त्यांच्या प्रत्येकाच्या हातात वह्या होत्या. वह्या बघताच मला आश्चर्य वाटलं आणि वह्या त्यांच्या पाहू लागले. पहिल्याची वही पाहिली, पहिलं पान उलटलं आणि धडा दुसरा म्हणावा असं. पहिलं पान उलटलं, अगदी सुंदर अक्षर होतं. दुसरं पान उलटलं, अगदी मोत्यासारखं अक्षर होतं. पहिल्या मुलाची वही पाहून झाली, दुसऱ्या मुलाची वही पाहून झाली, तिसऱ्या मुलाच्या वहीत मी पाहिलं. पहिले पान पाहिलं, अगदी सुंदर मोत्यासारखं अक्षर लिहिलं होतं. दुसऱ्या पानावर पलटलं जसं दुसरं पान, तसं सुंदर गोड कविता लिहिलेली होती. सुरेश भटांची कविता लिहिलेली होती. आणि तिसरं पान पलटताच इयत्ता 10वीच्या सुंदर मुलीचा फोटो पाहायला भेटला. काळजात धस्स झालं आणि मी विचारलं, भावा, सुंदर मुलीचा फोटो तुझ्या पुस्तकात आता काही क्षणातच तू छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करत होता, तू छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ऐकलेत. तो म्हणाला, ही मला आवडतीये. मग मी त्या ठिकाणी त्याला एक पुस्तक भेट दिलं आणि म्हणालं, तुमच्याच गावात पुढच्या आठवड्यात मी एका विद्यालयावर, दुसऱ्या महाविद्यालयावर व्याख्यानासाठी येणार आहे, त्यावेळेस माझी भेट घे. 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, आठवडा पूर्ण गेला. आठवड्यानंतर माझं व्याख्यान दुसऱ्या महाविद्यालयामध्ये संपन्न झालं आणि तो मुलगा मला त्या ठिकाणी भेटायला आला. सहज एका शिपाईने येऊन सांगितलं, मॅडम, मागच्या विद्यालयाचा मुलगा तुम्हाला भेटण्यासाठी आलाय. मी त्याची भेट घेतली. तसं त्यानं मला पुस्तकं दिलं आणि वही दाखवली. पहिलं मी म्हटलं, पुस्तकं वाचलं? ती म्हटलं, हो वाचलं, खूप छान होतं पुस्तक तुम्ही दिलेलं. तसं त्याचं पहिलं पान उलटलं वहीचं, सुंदर अक्षर होतं. आहे तीच दुसऱ्या पानावर सुरेश भटांची कविता होती. आणि तिसरं पान उघडताच त्या 10वीच्या सुंदर मुलीचा फोटो नसून कटरीना कैफचा फोटो होता. आणि त्याला एक कारण विचारलं, मित्रा, पुस्तक एवढं छान असताना तुला वाचायला दिलं असताना तू काय विचार आत्मसात केलेत? त्यावेळेस तो म्हणाला, मॅडम, तुम्ही जे पुस्तक भेट दिलं होतं ना, त्या पुस्तकाच्या पहिल्याच पानावर पहिली चवळ होती. अरे मनुष्यानं जीवनात येऊन मोठी स्वप्न पाहावी आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी झटावं आणि झगडावं. म्हणून एक कवी मित्र खूप छान लिहितो, अरे झगडावं इतका की इतिहास कुठेतरी उरावा, एवढ्या स्वप्नांशी अतूट राहावं की पुस्तकं कमी पडावी. आणि एवढं सगळं करण्यात मागे वळून पहिला नका विसरू नका, कारण या दिवसाची वाट गावातील प्रत्येक नागरिक बघत असावा. आताच हा भव्य दिवस शिवजयंती सोहळा, या शिवजयंतीच्या सोहळ्यानिमित्त आपण सगळेच वाट पाहत असतो. 365 दिवसातून एक दिवस आपण शिवजयंती अगदी थाटामाटात साजरी करतो. खरं तर शिवजन्मानंतरचा इतिहास पानिपतच्या समरभूमीवरचा एक किस्सा आहे. नरवीर दत्ताजी शिंदे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यावेळेस विश्वासघातकी नरसिंहानं त्यांना विचारलं गेलं, क्यों दत्ताजी और भी लढोगे? तसा हातात शमशेर आणि हृदयात भगवा घेऊन दत्ताजी म्हणाला, अरे बचेंगे तो और भी लढेंगे. त्या काळात अशी माणसं, असे मावळे महाराष्ट्रात जन्माला येत होते. अरे त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आजकाल आपण पाहिलं तर आपल्याला आर्मीमध्ये भरती व्हायचं झालं तर आपलं वजन पाहिलं जातं, उंची पाहिली जाते, अनेक मेडिकल टेस्ट केल्या जातात. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असं काहीही नव्हतं.
लगेचच ज्यांना सैन्य भरतीत व्हायचं असेल त्यांनी होऊ शकता. अरे कुणाला काहीच माहीत नसताना प्रत्येक मावळा मरायला तयार व्हायचा. आजकाल कोणी सहजासहजी मरायला तयार होत नव्हतं. आणि तसं तो म्हणाले, दत्ताजी शिंदे म्हणाले, बचेंगे तो और भी लढेंगे. अशी निष्ठावंत माणसं याच महाराष्ट्र मातीत घडली. आणि आजच्या तरुणाईची अवस्था काय? आजची पोरं आम्हाला काय म्हणतात? बचेंगे तो और भी पिएंगे. तुम्ही आम्ही कुठल्या प्रकारची व्यसन करतो? तुम्ही आम्ही कुठल्या प्रकारच्या व्यसनांच्या आहारी आहोत? म्हणून एक कवी मित्र खूप छान लिहितो. कवी मित्र शुभम काकडे लिहितो, राजे राजे तुम्ही उभ्या आयुष्यात जेवढे बदाम खाल्ले नसतील तेवढे आमच्या मावळ्यांनी गडकोटांवर कोरले असतील. आमच्या मावळ्यांनी गडकोटांवर कोरले असतील. अरे गडकोट म्हणजे 31ला डर्टी मनानं पार्ट्या करण्याची जागा नाही मावळ्यांनो. गड संवर्धन का करायचे आपल्याला? ज्यावेळेस तुम्ही 31च्या पार्ट्या डर्टी मनानं गडकोटांवर करताना त्यावेळेस आमच्या संस्कृतीची घरटी सुरक्षित आहेत का? हा सगळ्यात मोठा दुर्दैवी प्रश्न आहे. म्हणूनच कवी मित्र नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी असं म्हणणारे संत नामदेव आम्हाला या मातीत घडवायचे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असं म्हणणारे सुभाषचंद्र आम्हाला या मातीत तयार करायचे. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीत आम्हाला जिजाऊंच्या संस्कारातून, जिजाऊच्या मातृत्वाच्या आविष्कारातून आम्हाला घडवायचे. का घडवायचे? यासाठीच. एक टांगेवाला असतो आणि तो टांगेवाला, बस बंद होत्या, मागे सोलापूरला गेले होते, बस बंद होत्या आणि लॉकडाऊनचा काळ होता. एक टांगेवाला दिसला आणि माझा मित्र म्हणाला शिवाजी चौकात जायचंय. शिवाजी चौकात जायचंय म्हटल्यानंतर तो म्हणाला हो चालतंय की 50 रुपये लागतील. तसा तो टांग्यामध्ये मित्र बसला, पहिल्या चौकात गेला, घोडा थांबला. तो घोड्यातून टांग्यातून तो म्हणजे जो काही टांगा चालवणारा टांगे चालक होता तो उतरला, घोड्यापुढे नाचला आणि नंतर टांग्यात येऊन बसला. चाबूक मारलं तसा घोडा पुढच्या चौकापर्यंत गेला. प्रत्येक चौक आल्यानंतर तीच पोझिशन. त्यानंतर शिवाजी चौक 2 मैल दूर असताना मी त्या मित्रानं त्याला तो उतरला आणि त्याला 20 रुपये चहा पाण्यासाठी आणि नाश्त्याचे दिले. पण मला तो म्हणाला एक कारण सांग मित्र. प्रत्येक चौक आला की घोडा थांबतोय, तू त्याच्या पुढे जाऊन नाचतोय आणि मग तो घोडा समोरच चालतोय. प्रत्येक चौकात तीच पोझिशन. तो म्हणाला माझा टांग्याचा जो घोडा आहे ना तो आजारी आहे. हा घोडा वरातीत नाचणारा घोडा आहे, नाचल्याशिवाय पुढंच जात नाही. मग आमच्या तरुणांची अवस्था किंवा आमच्या मावळ्यांची अवस्था अशी होऊ नये. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून शिकायचंय काय, आत्मसात काय करायचं हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही हे समजू ना तेव्हा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आत्मसात करण्याची गरज भासेल किंवा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून काय शिकलो हे नक्कीच समजेल. अरे अमेरिकेसारख्या जगातील महासत्ताक असलेला अमेरिका देश, शिवाजी इज द मॅनेजमेंट गुरु, MBAच्या अभ्यासक्रमात 100 मार्काचा पेपर शिकवण्याचं काम करते. आणि जगातील कित्येक पोरं दुर्दैवी त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट आणि व्यवस्थापन अमेरिकासारखा महासत्ताक असलेला देश त्यांच्या पोरांना शिकवतो. पण जगातील कित्येक पोरं दुर्दैवीत, त्यांचा विचार काहींना त्यांच्या इतकी दुर्दैवीत की त्यांना काल्पनिक स्पायडरमॅन आणि काल्पनिक सुपरमॅन तयार करावे लागले. आणि आमची मुलं इतकी नशीबवान आहेत किंवा इतकी भाग्यवान आहेत की खुद्द त्यांना प्रेरणा देण्यासाठी या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जन्माला आलेत. अरे 350 वर्षापूर्वी रक्त सळसळावं एवढी जर प्रेरणा कुणी दिली असेल ना तर त्याचं एकच नाव आठवतो, तो म्हणजे राजा शिवछत्रपती. अरे आम्ही चालत नाही कुणाच्या लाटेवर, आम्ही चालतो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेवर. आम्ही चालतो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेवर. आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा शिवविचार आत्मसात करणं गरजेचं आहे. सध्या जर आपण एखादं वडाचं रोपटं लावलं आणि त्या रोपट्यावर एखाद्या शाईचा पाय पडल्यानंतर ते रोपटं नंतर कोसळतं, कोलमडतं थोडंसं. आणि जर त्या रोपट्याला जर आपण योग्य वेळी योग्य संस्कारणाचं आणि मूल्यांची पेरणी केली,
म्हणूनच एक स्वर्गीय आदर्श व्यक्ती विलासराव देशमुख म्हणतात, उत्तम संस्कारांना मूल्यांच्या पेरण्या लहानपणापासूनच व्हायला हव्यात. अपयशी यशाची पहिली पायरी समजून परिश्रम करण्याची मानसिकता हवी आहे. जर त्या वडाच्या रोपट्यापुरती आम्ही जेव्हा लहान आहे तेव्हाच योग्य कुंपण घातलं आणि ते रोपटं काही दिवसांनी, काही वर्षांनी, काही काळानं मोठं झालं ना, त्याला एखादा हत्ती जर येऊन धडकला ना, ते साधं कोसळणं दूर, साधं डगमगत सुद्धा नाही. म्हणून आम्हाला आमच्या मुलांच्या भोवती योग्य संस्कारणाचं कुंपण घालणं गरजेचं आहे. 21व्या शतकात आपण प्रवास करता. आम्ही आमच्या पोरांना हवं तेवढं स्वातंत्र्य देऊ, आम्ही आमच्या पोरींना हवं तेवढं स्वातंत्र्य देऊ, परंतु आमच्या पोरांच्या आणि आमच्या पोरींच्या मनाभोवती योग्य संस्कारणाचं कुंपण घालणं आम्हाला पहिल्यांदा आवश्यक आहे. ज्यावेळेस आमची आई एक जिजाऊ बनून योग्य संस्कारांचं कुंपण घालेन, तेव्हा या महाराष्ट्रातून खरे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील, छत्रपती संभाजी महाराज जन्माला येतील. असं म्हणतात की जिथं इतिहास मुका होता ना, तिथं तारतम्य साधावं लागतं. आणि महाराष्ट्रात शिवजन्मापूर्वी अशीच परिस्थिती या महाराष्ट्राची झाली होती आणि महाराष्ट्राचा इतिहास मुकाच झाला होता. पण जगदंबेच्या स्वप्नात स्त्री वेशात पडलेलं एक गोमटं स्वप्न, त्या म्हणजे छत्रपती जिजाऊ माँसाहेब. आणि शिवनेरीवर शिवबांचा जन्म झाला. राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती पाहता छत्रपती शिवाजी महाराजांना आणि जिजाऊ माँसाहेब ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज लहान होते ना, त्यावेळेस वीरांच्या शौर्यांच्या गोष्टी सांगत असत, महाभारत रामायण सांगत असत. एके दिवशी महाभारत रामायणच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगून झाल्यानंतर छत्रपती शिवबांना विचारलं गेलं, बाळ शिवबा, तुम्ही होताल का श्रीकृष्ण, तुम्ही होताल का प्रभू रामचंद्र, आणि तुम्ही करू शकता का या प्रबंध रयतेला सुखी. त्यावेळेस लहान लहान हातांची मुठी आवळत छत्रपती शिवाजी महाराजांनी हात असे बाहू पसरले आणि म्हणाले, हो माँसाहेब, आम्ही बनू श्रीकृष्ण, आम्ही बनू प्रभू रामचंद्र, आणि आम्ही सुद्धा करू या प्रबंध रयतेला सुखी. अरे छत्रपती शिवाजी महाराज घडतात ना, तर जिजाऊ माँसाहेबांच्या आविष्कारातून, जिजाऊ माँसाहेबांच्या मातृत्वातून, आणि छत्रपती शिवाजी महाराज घडतात ना, ते जिजाऊ माँसाहेबांच्या संस्कारातून. प्रथम आम्हाला जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार करणं गरजेचं आहे. आणि नंतर आजकालची आमची आई आम्हाला काय म्हणते, गॅदरिंगच्या वेळेस तू नाचशील का रे, शिला जवान होईल, मुन्नी बदनाम होईल, असा वासनेचा ज्या गाण्यामध्ये स्पर्श आहे ना, अशा गाण्यात आम्हाला आमची आई नाचशील का असं विचारते. यावेळेस नाही शिवबा जन्मणार किंवा यावेळेस नाही शिवबा घडणार. खरंच जर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्र मातेमध्ये पुन्हा जर जन्माला येऊ द्यायचे असतील ना, तर आम्हाला अगोदर जिजाऊ माँसाहेब होणं गरजेचं आहे. जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार करणं गरजेचं आहे. जिजाऊ माँसाहेबांच्या आविष्कारातून घडतो छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. म्हणूनच राजे म्हणतात, धगधगत्या छातीमध्ये इतिहासाचे तुफान असू दे, हातात तलवार आणि मुखात शिवानीचे नाव असू दे, स्वराज्याचं रक्त पुन्हा एकदा तडफडून उठू दे, आणि या इतिहासाला फक्त एकजुटीचा आधार असू दे, आणि या इतिहासाला फक्त एकजुटीचा आधार असू दे. कधी रायगडला गेलात ना, चांदवड जवळ कन्हेरगड नावाचा किल्ला आहे. याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी रामजी पानगिरीला दिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं की रामजी पानगिर मरेल पण किल्ला जाऊ देणार नाही, आणि झालंही तसंच. रामजी पानगिर लढता लढता निधन पावला, आणि ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना कळाली. रामजी पानगिराचं लढता लढता निधन झालंय. अरे 80 वर्षाचा म्हातारे त्या झोपडी छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं जाऊन भेटावं, आणि छत्रपती निघाले सुद्धा. झोपडीत जाऊन पोहोचले, 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला भेटले, आणि त्यावेळेस तो म्हातारा 80 वर्षाचा म्हातारा अवाक झाला, राजा माझ्या घरी आलाय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, तुमचा मुलगा या मातीसाठी निधन पावलाय, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, आणि सोबत आणलेली पैशाची थैली समोर धरली. तसा 80 वर्षाचा म्हातारा ताडकन उठला आणि म्हणाला, राजे शेर कभी बिकते नहीं पैसों के बाजार में, राजे शेर कभी बिकते नहीं पैसों के बाजार में, और बिकने वाले कभी टिकते नहीं छत्रपती शिवाजी महाराज के दरबार में, और बिकने वाले कभी टिकते नहीं छत्रपती शिवाजी महाराज के दरबार में. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून नेमका मला काय आत्मसात करायचं आहे. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज लहान होते त्यांना शिवगंध रेखित असत, माँसाहेब जिजाऊ शिवगंध रेखित असत, आणि त्यावेळेस शिवगंध रेखून झाल्यानंतर माँसाहेब जिजाऊंच्या मनात एक प्रश्नासारखा डोकवत होता. माँसाहेबांना वाटायचं छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यावेळेस मी चंद्रकोर रेखते ना किंवा शिवगंध रेखते ना, प्रतिमा खुद्द शिवलिंगासारखी दिसती, आणि त्यावेळेस आई जगदंबेला त्या म्हणायच्या,
हे आई जगदंबे, तुझ्या कृपेचा आशीर्वाद किंवा तुझ्या कृपेची किंवा आशीर्वादाची साथ माझ्या शिवलिंगावर सतत अभिषेक करत राहू दे किंवा माझ्या शिवबावर सतत अभिषेक करत राहू दे. अरे ज्या आईच्या मातृत्वातून किंवा ज्या आईच्या आयुष्यकारातून संघर्षातून किंवा ज्या आईच्या संस्कारातून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज घडवायचे आहेत ना, ती फक्त एकच आई आहे, ती म्हणजे छत्रपती जिजाऊ माँसाहेब. आणि जर आम्हाला पहिल्यांदा जिजाऊ माँसाहेब व्हावं लागेल, आम्ही आमच्या मुलांच्या हातात टीव्हीचा रिमोट दिला, मोबाईल दिला, लॅपटॉप सुद्धा दिला, पण आम्ही शिवचरित्र देणं विसरलो का? हे सगळ्यात मोठा दुर्दैवी प्रश्न आहे. आम्हाला पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही आपली आई किंवा आपलं मुलाच्या हातात आपण टीव्हीचा रिमोट, मोबाईल आणि लॅपटॉप देतो ना, त्यावेळेस एकदा विचार करून बघा, आपण शिवचरित्र त्यांच्या हातात देणं विसरलोय का? ज्यावेळेस तुम्ही जर फोन, मोबाईल किंवा टीव्हीचा रिमोट, लॅपटॉप देण्याऐवजी शिवचरित्र जर दिलं असतं ना, आज प्रत्येक घराघरात शिवबा जन्माला आला असता आणि माझी आई बहीण सुरक्षित राहिली असती. कुठल्याच आईला वाटलं नसतं किंवा कुठल्याच बापाला वाटलं नसतं, रात्री 12 अपरात्री, रात्री अपरात्री माझी बहीण सुरक्षित असेल का, माझी मुलगी सुरक्षित असेल का, माझी बायको सुरक्षित असेल का? कारण सेकंदाला खूप सारे बलात्कार घडतायत. या जगात अनेक प्रकारचे घोटाळे होतात, अनेक प्रकारचे घोटाळे. उदाहरणार्थ चारा घोटाळा असेल. एकदा एका मैतीला गेले होते, मैतीचे भावपूर्ण श्रद्धांजली असे मेसेज सगळ्यांचे पाहून एका मैतीला गेले होते. मैतीला गेल्यानंतर 1 तास झालं, 2 तास झालं, पण कावळा काही निवत शिवला. सगळे कंटाळले. तिथे एक बसलेला म्हातारा होता, म्हातारा जवळ आलं आणि त्या पोराच्या कानात काहीतरी सांगून गेलं. त्यावेळेस 4-2 टवाळ टुकार पोरं बसलेली पाहत होती हे सगळं दृश्य. आणि तसं त्या पोराने खिशातून 100ची नोट काढली, नैवेद्याजवळ ठेवली. तसा 1 ते 2 मिनिटाच्या आत कावळा आला, नैवेद्य शिवला. सगळी माणसं वापस त्या घरी गेली, त्या ज्याचं निधन झालं होतं त्याच्या घरी गेली. त्यावेळेस ती 4 पोरं आली आणि म्हणाली, आजोबा तुम्ही असं काय सांगितलं त्याच्या कानात की लगेच कावळा निवत शिवला? तो म्हणाला, त्याचा बाप तलाठी होता, 100-200 रुपये घेतल्याशिवाय कुणाचं कामच करत नव्हता. अरे आम्हाला लाचारीनं किंवा भ्रष्टाचाराने किंवा घोटाळ्यानं छत्रपती शिवाजी महाराज आत्मसात करायचे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज का आत्मसात करायचे? कारण आमची भावी पिढी, आमच्या भावी पिढीतून या महाराष्ट्राला एक नवरत्न निर्माण करण्यासाठी, या नवरत्नाच्या माध्यमातून आम्ही चांगले विचार आत्मसात करू. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला आत्मसात करायचे, त्यांचे विचार आत्मसात करायचे. काही दिवसांपूर्वी एका शिवजयंती झाल्यानंतर एका गावामध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तिथल्या एका शिवभक्ताला विचारलं गेलं, कुठल्या मंडळाची शिवजयंती चांगली झाली? तसा तो म्हणाला, मी म्हणलं खालच्या मंडळाची शिवजयंती चांगली झाली की वरच्या मंडळाची? तसा तो म्हणाला, खालच्या मंडळाची शिवजयंती चांगली झाली की वरच्या मंडळाची ते मी नाही सांगू शकत. खालच्या मंडळाने 1 डॉल्बी आणला होता, आम्ही 2 डॉल्बी आणले. खालच्या मंडळानं 4 घोडे आणले होते, आम्ही 6 घोडे आणले. खालच्या मंडळानं 3 हत्ती आणले होते, आम्ही 6 हत्ती आणले. आणि ज्या दिवशी ज्या मंडळाची शिवजयंती होती, समोर जे देशी दारूचं दुकान दिसतंय ना, त्या दारू जाऊन विचारा, ज्या दिवशी सगळ्यात जास्त देशी दारूचा धंदा झाला ना, त्या दिवशीची शिवजयंती सगळ्यात चांगली झाली. अरे तुम्ही आम्ही कुठल्या प्रकारचं व्यसन करतोय? छत्रपती संभाजी महाराजांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नव्हतं. एकदा जिजाऊ माँसाहेब बंगळुरास बालशिवबाला घेऊन गेल्या. बालशिवबाला बंगळुरास घेऊन गेल्यानंतर त्यांनी आदिलशाहीचा दरबार पाहिला, शस्त्रशाळा पाहिली, घोडशाळा पाहिली, हत्ती शाळा सुद्धा पाहिली. आणि त्यांची सहजच दरबार पाहता पाहता नजर रंगमहालाकडे गेली. रंगमहालाकडे गेल्यानंतर त्यांनी तिथं बघितलं, गोरगरीब जनतेच्या बहिणी मुलींना आणि नवऱ्या मुलीला पळवून आणून तिथं बळजबरीनं नाचवलं जातंय. आणि काही सरदार पान प्राशन करून मदमस्त झाले होते. आणि माझ्या ह्या आया बहिणी जबरदस्तीनं त्यांना अन्याय अत्याचारानं नाचवलं जात होतं. त्यावेळेस तिथून सहजच जिजाऊ माँसाहेब जात होत्या आणि बाळशिवबा त्यांच्याकडे गेले. त्यांचं मन अस्वस्थ झालं आणि त्या जिजाऊ माँसाहेबांना म्हणाल्या, जिजाऊ माँसाहेब असाच असतो का राजा? माझ्या गोरगरीब जनतेच्या आया बहिणींना आणून जबरदस्तीने नाचवले जात आहे माँसाहेब. नवऱ्या मुलीला भर मांडवातून उचलून आणून, माझ्या शेतकरी दादाच्या मुलीला भर मांडवातून उचलून आणून नाचवलं जात आहे माँसाहेब. तसं त्या माँसाहेब म्हणाल्या छत्रपती शिवाजी महाराजांना,
राजे, तुम्हाला बाई नाचवणारा शिवबा नाही तर बाई वाचवणारा शिवबा व्हायचंय. बाई वाचवणारा शिवबा व्हायचंय. व्हिएतनाम एक छोटासा देश आहे. अमेरिकेसोबत त्याचं 20 वर्ष युद्ध चाललं, पण व्हिएतनाम हा देश सरशी झाल्याचं त्याला दिसून आलं आणि तो जिंकला सुद्धा. अमेरिकेला वाटत, जागतिक महासत्ताक असलेल्या देशाला वाटत होतं किंवा अमेरिकेला वाटत होतं व्हिएतनाम एका छोट्याशा देशाला हरवणं 1-2 तासाचं किंवा 2-3 दिवसाचं काम असू शकतं, परंतु व्हिएतनाम एका छोट्याशा देशासोबत अमेरिकेचं युद्ध 20 वर्ष चाललं. आणि ज्यावेळेस त्यांचं युद्ध चालू होतं त्यावेळेस त्यांना एका शूरराजाचं चरित्र त्यांच्या हाती लागलं आणि त्यातून त्यांनी युद्धनीती ठरवली आणि त्यांना सरशी होत आहे असं कळलं. त्यावेळेस त्यांचा विजय झाल्यानंतर त्यांना रिपोर्टरनी विचारलं गेलं. पत्रकारांनी विचारलं, तुमच्या विजयाचं रहस्य काय? तर त्यावेळेस म्हणाले, स्पष्टच आहे की त्या व्हिएतनामचे पंतप्रधान म्हणाले की स्पष्टच आहे की अमेरिकेसारख्या महासत्ताक असलेल्या देशाला आम्हाला हरवणं शक्य नव्हतं, परंतु एका युद्धनीतीच्या काळामध्ये आमच्या हाती एका शूर राजाचं चरित्र हाती लागलं. त्यावेळेस पत्रकारांनी विचारलं, असा शूर राजा कोण? आणि त्यावेळेस ते म्हणाले, असा शूर राजा जर कोण असेल तर तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. छत्रपती शिवाजी महाराज होय. ज्यावेळेस एका गावामध्ये गेल्यानंतर एका शाळेच्या तिथं संपन्न झालेलं व्याख्यान पाहून एका मित्राने सहज एक प्रश्न विचारला, तो बघा लाल किल्ला जसाचा तसा आहे, तो बघा ताजमहल जशाचा तसा आहे, पण आमच्या महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची अवस्था काय? मी म्हणला, तुला ऐकायचं? तो म्हणाला, हो सांगाच की. ज्या वेळेस उत्तरेत आक्रमण झाली, ज्या वेळेस उत्तरेत युद्ध झालं, त्या वेळेस त्यांनी भिंती वाचवण्यासाठी माना वाकवल्या आणि ज्या वेळेस महाराष्ट्रात आक्रमण झाली, ज्या वेळेस महाराष्ट्रात युद्ध झालं, त्या वेळेस त्यांनी भिंती वाचवण्यासाठी माना नाही वाकवल्या तर छात्या फाकवल्या. अरे गडकट पडले असतील, बुरुज ढासळले असतील, त्या फक्त स्वराज्याच्या रक्षणासाठी. अरे उत्तरेतून पैंजणांचे आवाज यायचे आणि महाराष्ट्राच्या किल्ल्यातून हर हर महादेवच्या गर्जना यायच्या. उत्तरेतून दारूचे वाट व्हायचे आणि महाराष्ट्रातील किल्ल्यातून दारूचे पाट व्हायचे. एवढं सगळं करून सुद्धा आम्हाला गडकोट संवर्धन करणं ही तुमची माझी जबाबदारी. गडकोट संवर्धन करणं. नाहीतर आजकाल म्हणतात, असं कोणतरी विचारतं की खरंच रामायण घडलं होतं का, खरंच महाभारत घडलं होतं का, असंही काही दिवसानंतर असाही प्रश्न आमच्या समोर उभा राहू शकतो की खरंच छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले होते का? अरे या देशामध्ये, जगामध्ये अनेक राजे होऊन गेले, पण कित्येक जण जन्माला येतात, कित्येक जण रोज मरतात, कित्येकाच्या जन्माची नोंद होते, कित्येकाच्या मृत्यूची नोंद होते, परंतु या महाराष्ट्रात असा एकच राजाला नव्हे तर असा एकच राजा जन्माला आला, त्याच्या इतिहासाची तसेच जन्माची आणि मृत्यूची नोंद जगाच्या इतिहासाने ठेवली. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. खरं तर प्राध्यापक शिवाजीराव भोसले असं म्हणतात की इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे. इतिहासाचं घोर अज्ञान हे एक यथार्थ वैचारिक यथार्थ ज्ञान आहे. म्हणूनच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीती आणि कूटनीतीबाबत एक परदेशी इतिहासकार लिहितो, जेवढं छत्रपती शिवाजी महाराजांच्या करंगळीत होतं तेवढं पूर्ण औरंगजेबाच्या शरीरात सुद्धा नव्हतं. मग छत्रपती शिवाजी महाराज युद्ध आणि कूटनीतीमध्ये त्यांचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे 23 ऐवजी 17 किल्ले ज्यावेळेस पुरंदरचा तह झाला होता त्यावेळेस बहाल केले गेले. त्यानंतर आग्र्याची सुटका. एक परदेशी इतिहासकार वर्णन करतो जिवंत त्यांच्या सैन्यांबाबत किंवा मावळ्यांबाबत. जिवंत नरवीर रडले, लढले त्यात नवल कसले घडले, धडा वेगळे सिल झाल्यावर धडे नुसते रडले. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज गोळकोंडाला कुतुबशहाला भेटायला गेले होते त्यावेळेस कुतुबशहा दाखवू लागला, ही पहा हत्तीशाळा, ही पहा घोडशाळा, हे पहा शस्त्र आगाळ. आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना कुतुबशहा म्हणाला, तुमच्याकडेही असतील हत्ती. अरे कड्या कपड्यांचा सह्याद्रीचा प्रदेश आहे, इथं हत्ती सारखा बलदंड ताकदीचा प्राणी कसा धजावेल? आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांना मनात कुजबुजू लागले, अरे एवढा मोठा राजा आहे, सह्याद्रीचा राजा आहे, आपल्याकडं घोडे नाहीत, पण त्या हत्ती नाहीत. आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, हो आहेत ना आमच्याकडे हत्ती, पण हत्तीच्या ताकदीची आणि बलदंड माणसं आहेत.
बलदंड माणसं आहेत आणि त्यावेळेस म्हणाला आहेत तर मग चलू द्या एखादी युद्ध. मग त्यावेळेस एवढा मोठा कुतुबशहाचा एक हत्तीच्या ताकदीची माणसं आहेत म्हटल्यानंतर त्यानं कुतुबशहा म्हणाला उतरवा मैदानात पाहू कर्नाटकी मदमस्त हत्ती मोठा की ताकदवान किंवा बलदंड की महाराष्ट्रीयन. आणि मागे पाहिलं तर मागे उभा होता यसाजी कंक आणि तसं यसाजी कंकांकडे पाहिलं, समोर आले आणि मुजरा केला. अरे कर्नाटकी मदमस्त हत्ती सोबत युद्ध खेळायला महाराष्ट्राचा यसाजी कंक एवढा हत्तीसारखा माणूस समोर आला. अरे हत्ती रागानं यायचा आणि यसाजी कंक बाजूला व्हायचे. अशा परिस्थितीत युद्ध सुरू झालं आणि यसाजी कंकांना ते हत्तीनं सोंड्यात उचललं गेलं आणि उचलल्यानंतर सगळ्यांच्या माना स्थिरवल्या. पाहणाऱ्यांनी सगळे शांत झाले आणि नजर शांत झाली आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आता यसाजी कंक किंवा सगळ्यांना वाटू लागलं की यसाजी कंक मौत मारला जाणार. आणि सगळी जनता स्थिरावली, शांत झाली आणि त्यावेळेस यसाजी कंकांनी कमरेची समशेर काढली आणि एकच वार केला हत्तीच्या सोंडेवर सप्पदिशी. हत्ती ची करत मैदानात ओरडत पडला होता आणि महाराष्ट्राच्या हत्तीनं कर्नाटकाच्या हत्तीला लोळवलं होतं. एवढी बलदंड ताकदीची आणि युक्तीची माणसं याच महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केली होती. अरे ज्या वेळेस हत्तीला चिची करत पडलेला पाहून स्वतः कुतुबशहा सिंहासनावरून खाली उतरला आणि गळ्यातील सोन्याचा कंठा काढला आणि यसाजी कंकांसमोर धरला. तसे यसाजी कंक 2 पाऊल मागे सरले आणि म्हणाले आमचं कौतुक करण्यासाठी आमचं राजाही काफी आहेत. अरे निष्ठा त्याचं नाव आहे आणि मावळा याच मातीत घडलाय. इतकी निष्ठावंत मावळे आणि माणसं या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केली होती. म्हणून मग आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आत्मसात करणं गरजेचं आहे. त्यांचे विचार आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मध्यंतरी रशियाचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. त्यावेळेस त्यांना त्यांच्या काही गाईडने विचारलं तुम्हाला सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल दाखवू की प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल दाखवू. त्यावेळेस त्यांच्या गाईडला ते म्हणाले की ना मला सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेम्पल पाहायचंय ना मला प्रेमाचं प्रतीक असलेलं ताजमहल पाहायचंय. मला फक्त ज्या देशात माझ्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना त्या राजाचा रायगड बघायचा आहे. त्या राजाचा रायगड बघायचा आहे. अरे म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला आत्मसात करायचे. का करायचे? त्यांचे विचार आत्मसात करणं आम्हाला पहिल्यांदा गरजेचं आहे. त्यावेळेस एक शिवबा आमच्यामधून घडेल. पहिल्यांदा आम्हाला जिजाऊ बनणं गरजेचं आहे. प्रत्येक आईनं अगोदर जिजाऊ बनलं पाहिजे आणि त्यानंतर शिवराय घडतील. शिवराय केव्हा घडतात आणि संभाजी महाराज केव्हा घडतात? जिजाऊच्या संस्कारातून, जिजाऊच्या आविष्कारातून आणि जिजाऊच्या मातृत्वातून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज घडतात. अरे आम्हाला आमच्या अभ्यासक्रमात चौकोन शिकवला, काटकोन शिकवला, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा दूरदृष्टिकोन शिकवला का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या समोर उभा आहे. एका मित्राला म्हणलं आपण व्यसन करतो. एखादा शिवभक्त असतो, मस्तपैकी दाढी वाढवलेली असते, त्यांनी चंद्रकोर लावलेली असते, तोंडात एखादा मावा असतो. एका मित्राला म्हणलं मावा खात जाऊ नको. तो म्हणला तसलं काही मला सांगत जाऊ नको, जे ऐकते त्याला सांग. त्यानंतर त्यानं खिशातला मावा काढला आणि हातात घेतला. समोरून त्याचे वडील जात होते. तो त्या अगोदरच मला म्हणाला होता की मी माझ्या बापाला सुद्धा भेट नाही. तू काय सांगणार? तू दुसऱ्याला सांग, असलं मला शिकवायचं नाही. आणि त्यावेळेस तिथून त्याचे वडील जात होते. त्याने त्याच्या हातातला मावा पटकन पाठीमागे लपवला. त्याचे वडील गेल्यानंतर मी म्हणाले अरे मित्रा तू मगाशी तर म्हणालास की मी माझ्या बापाला भीत नाही, मग कस काय तू मावा लपवला? तर तो म्हणला ज्यावेळेस माझ्या वडिलांनी मावा पाहिला असताना त्यातला अर्धा मागून घेतला असता. नेमका आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून काय करायचंय? अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्हाला आयुष्यभर जगण्यासाठी जगण्याची पूर्तता किंवा जगण्याला उपयोगी ठरण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आम्हाला आत्मसात करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही शिवचरित्र वाचू, ज्यावेळेस आम्ही शंभूचरित्र वाचू, त्यावेळेस आम्हाला कळालं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला का आत्मसात करायचेत, छत्रपती शंभूराजे आम्हाला का आत्मसात करायचेत. आपण शिवजयंती करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने एकवटतो, ही फार मोठी गोष्ट आहे. एखादी सहजच कुठून तरी किलकारी ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या तोंडातून कधी जय निघून जातं हे आम्हालाच कळत नाही. अरे थकून भागून यावा, एखाद्या झाडाखाली बसावा, झाडाखाली बसल्यानंतर विंचू निघावा.
विंचवाला मारण्यासाठी दगड उचलावा, दगडाखाली साप निघावा. सापाला पाहून घाबरून पळत सुटावं, विहिरीत पडावं. विहिरीत मगरीनं जबडा उचलावा आणि जबड्यापासून वाचण्यासाठी विहिरीतून वर यावं. विहिरीतून वर आल्यानंतर वाघ दिसावा. वाघाच्या बचावापासून त्याच विहिरीत परत पडावं. पडत असताना एखाद्या झाडाच्या फांदीचा आधार घ्यावा. फांदीवरचं मोहोळ उठावं आणि मोहोळाचा गोड मधाचा थेंब आपल्या तोंडात पडावा. या गोड युक्तीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. म्हणूनच एक कवी मित्र खूप छान होतो. अरे स्वप्न होते एकच, घालावी त्याच गगनाला गवसणी. एका ध्येयाचाच विचार होता, सतत ध्यानी मनी. वाऱ्या वादळांना तोंड देत सतत भरारी घेतली ज्यांनी. अशा या झपाटलेल्या अस्सल मराठी वाघाची आहे हे करून कहाणी. अरे आया बहिणींची आबरू उठली जात होती, लोक सत्ता ताब्यात नव्हती. माझ्या या आया बहिणींची जबाबदारी त्यावेळेस माझ्या मराठी मर्दाने उचलली. एकाची हाडं मातीत गोळसली. अरे जगावं तर वाघासारखं, लढावं तर शिवबासारखं. म्हणून एक कवी मित्र खूप छान लिहितो. वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं. वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं. आपली आबरू झाकण्यासाठी आपल्या आबरूचं लखतर मागावं लागतं. वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं. आपली आबरू झाकण्यासाठी आपल्या आबरूचं लखतर मागावं लागतं. आया बहिणी कुणीच राहिले नाही तिथं. शासन करणाऱ्या तलवारीची गंजून गेल्यात पाती. शासन करणाऱ्या तलवारीची गंजून गेल्यात पाती. आपलं ते पोरग म्हणावं लागतं आणि लोकांचं ते कार्ट. आपलं ते पोरग म्हणावं लागतं आणि लोकांचं ते कार्ट. वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं. वाईट वाटतं राजे या जगात जगावं लागतं. अरे रायगडाच्या माथ्याहून गरजली भवानी. उपसल्या नंग्या तलवारी पेटल्या आंब्यानी. मराठ्यांनी लिहिली ऐसी अमर कहाणी. मराठे जिथे घुसले तिथून आगीचे लोळ उठले. महाराष्ट्राच्या आभाळात शिवसूर्य जन्माला. अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध मराठे पेटून उठले. जिथे घुसले तिथून आगीचे लोळ उठले. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आपण इतिहास वाचतो ना, त्यावेळेस सरकारने आपल्या अंगावर काटा येतो. अरे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा घडतात ना, तेव्हा आपल्याला एका जिजाऊ होणं गरजेचं असतंय. आणि रायगडाच्या माथ्यावरून भवानी जरी गरजली ना, तरी आपल्याला प्रथम स्वराज्याची स्थापनेची प्रतिज्ञा घ्यावी लागते. आणि मोगलांचा मात जर जिरवावा लागतो ना, छत्रपती शिवाजी महाराज व्हायला अगोदर छत्रपती शिवाजी महाराज व्हावं लागतं. इतिहासांच्या आठवणींचा आवरता आवरत नाही. आणि मी कितीही बोलले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, पराक्रमी इतिहास सरता सरत नाही. कारण त्या इतिहासाला साथ होती जिजाऊ मासाहेबांच्या संस्कारांची, युगाने युगे दिशादर्शक ठरणाऱ्या छत्रपतींच्या विचारांची. होय, कारण त्यांना साथ होती जिजाऊ मासाहेबांच्या आणि छत्रपतींच्या विचारांची. आजकाल छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचं प्रतीक असलेला भगवा ध्वज आणि प्रतिमा स्वतःच्या स्वार्थासाठी वापरल्या जातात. कसा घडेल शिवबा आणि या ज्या प्रतीक असलेला भगवा ध्वज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा आमची अस्मिता आहे आणि त्या अस्मितेला टिकवण्याचं काम आम्हाला आणि तुम्हाला करायचं आहे. म्हणूनच माझ्यासारख्या शिवविचारांच्या हिरकणीला म्हणावीसं वाटतं, दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे, माती झाले तर रायगडाचे होऊ दे, मंदिर नको जगदीश्वराची पायरी होऊ दे, वाघ नको वाघनख्या होऊ दे. आणि पुन्हा मावळा म्हणून जन्माला आले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून जन्माला येऊ दे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून जन्माला येऊ दे. जाता जाता एवढाच म्हणेन, एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, बच गई भागम भाग, सभी ने ओ किया जो था जिसकी सोच में, तब एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में. तब पेड़ पर बैठा कौवा बोला, चिड़िया रानी तुम सुई की नोक से पहाड़ खोद रही हो, तुम सुई की नोक से पहाड़ खोद रही हो. तब चिड़िया ने दिया जवाब, एकदम लाजवाब. चिड़िया बोली, मेरे भाई कौवे मैं तेरी बात को मानती हूँ, मेरे भाई कौवे मैं तेरी बात को मानती हूँ, लेकिन जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा तब मेरा नाम आग लगाने वालों में नहीं आग बुझाने वालों में आएगा. तब मेरा नाम आग लगाने वालों में नहीं आग बुझाने वालों में आएगा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.